डोळे बंद होत आहेत रे खाल्ल्यावर, म्हणजे आहा, किती वेळा नाशिककर इम्प्रेस करणार ना मला, असं मला झालंय. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. आपली महाराष्ट्र एमएच फूड टूर आपल्याला घेऊन आली आहे नाशिकला. आणि नाशिकला आम्ही घाटावर आलेलो आहोत. पहिलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही नाशिकचं फूड कल्चर एक्सप्लोर करणार आहोत. आणि त्यासाठी आपण बोलवतोय नाशिकचा जाज्वल्य अभिमान असणारी व्यक्ती, पक्का नाशिककर योगेश गायकवाड. हॅलो, नाशिक मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू थँक्यू. इकडे पद्धत आहे की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आमच्या नाशिक भूमीमध्ये आपलं स्वागत आहे. क्या बात आहे. आणि लई नाशिकचं खाण्याचं आणि फूड कल्चर मी ऐकून आलेलो आहे, तर भूक पण लागलेली, सकाळची वेळ आहे. कुठे जाणार आपण पहिल्यांदा? म्हणजे नाशिकला जर पाहुणं कोणी आलं आणि त्याचा जर पाहुणचार करायचा असेल तर सुरुवात मिसळ पासून होते. आणि मिसळ खाल्ल्याशिवाय तो पाहुणचाराला फुल स्टॉप लागत नाही. मिसळीमध्ये दोन भाग आहेत आमच्याकडे. एक आहे नवीन नवीन मिसळ आणि एक जुनी नाशिकची नो नॉनसेन्स वाली मिसळ. ओके, नाही मला नो नॉनसेन्स आणि जुन्याच मिसळ आवडतात. हा, मग तसं जर असेल तर आपण घाटावरती आहोत. जवळ जुन्या नाशिकातली ओम टी हाऊस नावाचा एक नाशिक मधला जुना अड्डा आहे आणि तिथे खरी मिसळ खायला तुला घालतो. आपण तिकडे जाऊ शकतो. चला. तर फायनली आपण आलेलो आहोत नाशिकचं फेमस ओम टी हाऊस. याच्याबद्दल मी खूप जास्त ऐकून होतो आणि त्रास होतोय खूप. मी पहिले आपण खाऊयात पहिले, असं मला वाटतं. बिलकुल. फक्त एक, तू आता नेहमी मिसळ खातोस, त्याच्या ती कशी खातो मला माहिती, पण नाशिकचं करून जर तू म्हणून मला आमंत्रित केलं असेल तर तू आधी मिसळ एकत्र कालव. ओके. मस्त लिंबू त्याच्यावरती मार. एखादी बी पडली तर पडू दे. त्या सगळ्यात तिखट चवीमध्ये ती दाताखाली कडवट चव पण भारी लागते. आणि एक पावाचा तुकडा खाताना दुसरा आधी भिजत घाल. हा, त्याला मस्त मॅरिनेट असा. हा, पाव खाण्याचा तो रस्सा सोप करू दे. याला काय सॅम्पल म्हणतात, कट म्हणतात, काय म्हणतात नाशिक मध्ये? तर्री. तर्री. ओके, इथे तर्री म्हणतात. आणि कोल्हापूरची मंडळी बरेच कट म्हणतात. हा, पुण्यात सॅम्पल म्हणतात. पुण्यात सॅम्पल म्हणतात. नाशिककरांचं ते MH15 वाला वेगळंच होतं. ती तर्री आहे आणि ते र जितके जास्त, ते जितकं त्याचा रंग गडद तितके र जास्त. आधी याच्यात काय काय आपण बघूयात. आय थिंक मटकी आहे. बेसला मटकी आहे. याच्यानंतर फरसाण आहे. तर हे काय पोहे आहेत का? पोहे आहेत. कांदा, शेव आणि जाड शेव. थोडक्यात असं भरपूर मटेरियल आहे, असं छान वाटतंय बघून. बघा, सगळ्या गोष्टी येतील अशी मी खबरदारी घेतोय. वा, मला छान गोष्ट अशी वाटते की अप्रतिम आहे मिसळ. बाय द वे, पहिल्यांदा मी नाशिकची ऑथेंटिक मिसळ खातोय, त्याचा खूप जास्त आनंद आहे. चव जी आहे खूप रुटेड म्हणतो ना आपण, तशी चव आहे. गरम मसाला, याचा जो मसाला आहे, आफ्टर इफेक्ट आहे त्याचा, गिळताना असं ते असं गरम 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 होत जाते. शेव प्रचंड फ्रेश आहे, त्यामुळे मऊसर असे तरी मध्ये मध्ये कुरकुरीतपणा त्याचा येतोय शेवेचा. आणि उसळ छान आहे. म्हणजे जनरली काय होतं, उसळ नावापुरती असते, पण अशी तब्येतचे उसळ देते त्याच्यामध्ये. आय थिंक नाशिकमध्ये तब्येतचे देतात उसळ. बिलकुल. म्हणजे ही मिसळ खात असताना ना, ही बघ, ही बेसिक मिसळ. म्हणजे मिसळ जर बघितली आता तर ती ना जेवण देतात काही ठिकाणी मिसळीचं, तर खरा नाशिककरांना त्याला मिसळ म्हणत नाही. पण मला अजून विचारायचं की पाव याबद्दल नाशिककरांचं इतकं ऑब्सेशन काय? कारण मला बरेच लोक पाव नाही म्हणल्यावर लोक डिस्काउंटच करतात नाशिकची. त्याचं कारण काय एवढं? कारण म्हणजे जसं टेबल खुर्ची असतं, जे जसं की शर्ट पॅन्ट असतं, ते एकटं नाही असू शकत, तसं मिसळ पाव असतो. नुसती मिसळ नाही, मिसळ पाव हा पदार्थ आहे खरा. मग नाशिककरांना ब्रेड सोबत मिसळ अजिबात मान्य नाही, मान्यच करणार नाही ते. म्हणजे उठून जातील, अपमान करतील. मला तुम्हाला हे विचारायचं, तुमच्या मते पुणे चांगलं आहे, कोल्हापूर चांगलं आहे का नाशिक? मला कमेंट मध्ये सांगा. जितक्या जास्त कमेंट येतील इथल्या जास्त मिसळ मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करीन. मी नाशिककरांना पण या निमित्ताने सांगेल की तुझ्या चॅनलवरती जे सगळे MH15 वाले आहेत त्यांनी पुणेकरांपेक्षा MH12 पेक्षा जास्त पाहिजे. मिसळीचा विषय भाई आपल्या अस्मितेचा विषय.
फायनली म्हणजे मी बुधा जिलबी इतकं ऐकून आणि मी ना या स्पॉटच्या प्रेमात पडलो ऍक्च्युली. म्हणजे जो माहोल आहे इथला तो थेट टाइम मशीन मधनं आपण मागे गेल्यासारखं वाटतंय मला. अगदी म्हणजे नदीच्या जवळचं जुन्या नाशकातलं बाकडी असलेलं, तिथली माणसं पण तशी तू म्हणतो तसंच आहे, टाइम मशीन मधनं ट्रॅव्हल केल्यासारखीच. बरोबर. जुन्या नाशकातली माणसं एकमेकांना ओळखतात. म्हणजे इथे बुधाची जिलबी म्हणजे माणसाचा स्वभाव पण तसा कळतो. म्हणजे आमच्याकडे नाशकात लोक असं म्हणतात की अगदी बुधाच्या जिलबी सारखा सरळ आहे, म्हणजे आतून वेडावाकडाच आहे पण गोड आहे. बरोबर बरोबर. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे नाशिकचा माणूस हा रांगेत उभं राहायला कोणालाच आवडत नाही. म्हणजे महापालिकेत डॉक्टरकडे रांग लावायला लागली की माणसाच्या कपाळावर आठ्या पडतात. बरोबर. बुधा शेठचं दुकान हे एकमेव आहे की जिथे माणसं रांग लावून उभी राहतात पण त्यांना त्याचा कधीही त्रास झालेला नाही. हे अस्सल खवय्ये असण्याचं लक्षण आहे नाही का. आणि त्या जिलबीचं आणि पापड्याचं पण त्याच्यामध्ये थोडं कॉन्ट्रीब्युशन हे नक्कीच आहे. बर. तुम्हाला खूप तुपकट वाटत असेल तर फाफडा घेऊ शकता. येस येस. नाही मला काही प्रॉब्लेम नाही तुपकट असेल तरी, कारण तसंही मी डाएट उद्यापासून करणार आहे. आणि उद्या जर काही इंटरेस्टिंग खायला मिळालं तर मग उद्या पण हा टी शर्ट घालायचा, म्हणजे परवापासून डाएट करता येईल. तर बाय द वे मला तुम्हाला सांगायचं की तुम्हालाही असे इंटरेस्टिंग टी शर्ट्स हवे असतील तर पुणे कॉटन कंपनी, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्याच्यावर जा आणि असे इंटरेस्टिंग टॅगलाईन असणारे खूप सारे टी शर्ट्स आहेत जे उन्हाळ्यामध्ये प्रचंड कम्फर्टेबल आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला हवी ती टॅगलाईन तुम्ही ऑर्डर करून तुमच्या ग्रुपसाठी, तुमच्या टीमसाठी तुम्ही टी शर्ट्स असेच बनवून घेऊ शकता. चला बॅक टू जिलेबी. मला इतकं समाधान वाटतं ना ते चेहऱ्यावरची रिॲक्शन पाहण्याची. म्हणजे डोळे बंद होत आहेत रे खाल्ल्यावर. म्हणजे आ हा 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 हा. बुधा शेठ थँक्यू. आपल्या नाशिकची शान. खरं हे कारण आहे की लोक का लाईन लावतात. मला सगळ्यात छान गोष्ट काय वाटते माहितीये का, जनरली जिलेब्या ज्या असतात ना त्या खूप अशा जास्त गोड असतात. मग खाल्ल्यावर शॉर्ट जातो आपल्याला डोक्याला. तसं नाहीये. मग गोड जे आहे ते खूप मॉडरेट आहे, आतनं एकदम मऊ आहे, बाहेरनं प्रचंड क्रिस्पी आहे आणि सगळी गंमत ताजेपणाची आहे असं मला वाटतं. आणि खाल्ल्यावर ना आपल्याला जेव्हा जिलेबीत चुकीचं तूप किंवा वापरलं असेल तर तुला एक तसं एक विचित्र एक ऑड टेस्ट येते. त्याची खूप अशी घरी बनवल्यासारखी टेस्ट यायची. खूप छान आहे. म्हणजे त्याच्याबरोबर हे कॉम्बिनेशन ज्यांनी केलंय ना त्याच्यात ते पण इंटरेस्टिंग आहे. थोडंसं तुपकट वाटलं, टाळूला चिकटल्यासारखं वाटलं तर तुम्ही हा त्याच्याबरोबर फाफडा खाऊ शकता. फाफड्याला त्याची स्वतःची एक हलकीशी चव आहे, पण त्याच्यावर तळलेली मीठ लावलेली मिरची आहे. मिरचीचा तिखटपणा, फाफड्याचा एक बेसनाचा चव आणि जिलेबी, आणि कॉम्बिनेशन लईच भारी लागतं. आणि नाही आणि कसं आहे का थोडासा हलकासा जिऱ्याचा स्वाद पण याला. म्हणजे जुन्या काळामध्ये मला असं वाटतं हा जो भाग जिथे आपण आता बसलेलो आहे, जिथे हे बुधा हलवायाचं दुकान आहे ओरिजिनल जुन्या नाशकातला, हा गुजरातला जवळ आहे. या बाजूला नाशिकची गुजरात साईड आहे, त्यामुळे गुजराती लोक खूप इथे राहतात. आणि मला असं वाटतं ही जिलबी इथली आणि हा फाफडा गुजराती असं हे इकडचा पदार्थ होऊन बसलेला. मानलं तुम्हाला नाशिककर, गुजरातचा फाफडा आणि ही नाशिकची जिलेबी, आणि ही जिलेबी खायला तुम्हाला नाशिकलाच यायला पाहिजे. येस. तर मला कमेंटमध्ये इतक्या लोकांनी, म्हणजे मी पुण्यातला प्रभा विश्रांतीगृहाचा साबुदाणा वडा कव्हर केला होता तेव्हा मला इतक्या लोकांनी तू सायंतारा जाऊन खा, सायंतारा, म्हणजे नाशिकमध्ये सगळ्यात जास्त रेकमेंडेशन मला या वड्याचे आलेले आहेत. तर काय म्हणजे याची खासियत काय? ते अगदी साहजिक आहे. नाशिकमध्ये जर आल्या तर सायंताराच्या वडाबद्दल बोलताय. नाव सायंतारा आहे पण हा तारा सकाळी उगवतो. सकाळी 9:30 ला सुरुवात होते, रात्री 10 वाजेपर्यंत चालतो. वडा जो आहे तो आपलाच नेहमीचा साबुदाण्याचा वडा आहे, पण त्याची खरी गंमत ही त्याच्याबरोबर जी चटणी आहे, त्याचा शेंगदाण्याचा बारीक कूट आणि ती जी ती चटणी आहे, तर हे दोन वेगळे पदार्थ केले तर याला काही मजा नाहीये. परंतु साबुदाण्याचा वडा आणि या विशेष या स्पेशल चटणी बरोबर जर खाल्ला तर त्याची चव जी लागते त्याच्यासाठी कदाचित फेमस आहे. तर आधी आपण तोडून बघूयात साबुदाणा वडा. आणि आय थिंक हा या चटणीमध्ये जो ओला होतो त्याची पण वेगळी गंमत आहे ना. ह्यातलं चटणी न सांडता खाणं हे पण एक स्किलचा भाग आहे. आता जाणवतोय मला की खुसखुशीत आहे. चटणी सोबत भरपूर चटणी घेतो आणि मला असं वाटतं साबुदाणा वडा छान आहे. मी असं म्हणणार नाही की खूप आउटस्टँडिंग आहे, पण गेम चेंजर किंवा गंमत जी आहे ती चटणीमध्ये. चटणी सोबत जेव्हा हा वडा येतोय तेव्हा कल्ला करतोय. म्हणजे मला असं वाटतंय खूप काही वेगळा असा मला वडा नाही वाटला, विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ नाशिककर. पण चटणी आणि वडा हे एकत्र कॉम्बिनेशन लई भारी लागतं. कारण
शेंगदाण्याचा स्वाद जो चटणी झाला जनरली अशी चटणी साबुदाणा वड्या सोबत मिळत नाही कधी. ती त्याची गंमत आहे ही. तू बरोबर म्हणलास की हे एकत्रच खायची गोष्ट आहे ही. म्हणजे तो त्याचा साबुदाणा जो आहे ना तो जर कमी शिजला त्याच्यामध्ये जर का ते फ्राय करत असताना तर ते जो एक त्याच्यात तिथे त्याची गडबड होते. तर ते मी लहानपणापासून खातोय ते मात्र त्यांनी मेंटेन केलं. मऊ लागतो आणि याचा कधीही त्रास झाल्याचा ऐकिवात नाही. तर नाशिक मधली अजून एक आयकॉनिक गोष्ट म्हणजे समर्थ ज्यूस सेंटर, ज्याच्याबद्दल मी फक्त ऐकून होतो. तर आणि त्यात हा पण युनिक प्रकार मला दिसतोय जो बाकी ठिकाणी मिळत नाही. काय प्रकार हा याच्याबद्दल थोडं सांग. अननसाचा ज्यूस, बर, त्याच्यावरती थोडस आईस्क्रीम, अननसाच. हा, आणि त्याचा रंगच सांगतोय की हे मस्त थंड आणि काहीतरी छान खायला मिळेल. बर, नाशिककरांच्यासाठी हा पदार्थ नवा होता. 50 वर्षांपूर्वी इथे शेवाळे बंधूंनी रविवार कारंजावरती चांदीच्या गणपतीच्या शेजारी त्यांचं पहिलं आउटलेट उघडलं. छोटं दुकान होतं. ओके. आणि अननस हा काही या मातीतला पदार्थ नाही, म्हणजे पोकळ नाही. बरोबर. ते बाहेरून आणलं आणि पूर्वी त्याचे काटे काढायचे, चकत्या करायच्या आणि त्याच्यावरती मीठ म्हणजे आपलं पादमीठ किंवा जे आपण काळं मीठ म्हणतो ते टाकून खायचं. तर त्यांनी हे प्रोडक्ट बनवलं. हे युनिक प्रोडक्ट आहे आणि ते त्याचा ज्यूस करून आईस्क्रीम सोबत आणि थंड सर्व करायचा असं म्हणून सुरू केलं. नाशिककरांना जाम आवडलं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांची आउटलेट सुद्धा आता नवीन नाशिकात उघडली आहे. नाशिककरांनाचा भरपूर प्रतिसाद मिळतो आणि त्यांना सर्व करायला हे समर्थ आहे. आणि समर्थामध्ये फक्त एवढंच, म्हणजे बाकी ज्यूस आणि बाकी गोष्टी नाही तिथे. नाही, अननस आणि अननसाचा ज्यूस आणि त्याचा आईस्क्रीम एवढाच पदार्थ आहे. तर बघूयात की हा ज्यूस समर्थपणे त्याची चव देतोय का, बघूयात. आहा, जमलं. काय बात आहे. अरे किती वेळा नाशिककर इम्प्रेस करणार आम्हाला, असं मला झालंय. अप्रतिम. म्हणजे मला आईस्क्रीमची चव आहे ना ती इतकी नॅचरल आहे. म्हणजे नॅचरल आईस्क्रीम नाही तर नॅचरल पेक्षाही जास्त नॅचरल आहे. जास्त गोड नाहीये. आणि आपल्याला असं वाटतं अननस खूप जास्त नाही का सिरप टाकून गोड करतात. म्हणजे प्रत्येक घासाला तुकडा लागतोय अननसाचा. आणि म्हणतो ना अशी खूप रिफ्रेशिंग चव आहे. म्हणजे उन्हामध्ये वगैरे तुम्ही आल्यानंतर एक वेळ अननस असतंच असं की आपण खाल्ल्यावर आपल्याला खूप रिफ्रेशिंग वाटतं. फार रिफ्रेशिंग चव याची. अशी चव आतापर्यंत मी कुठेही खाल्लेली नाही आणि हे खायला तुम्ही नाशिक मध्येच यायला पाहिजे. इतकी रिफ्रेशिंग चव आणि आईस्क्रीम सुद्धा, आणि दोन्ही ना ते एकत्र मिळून येत आहेत तरी पण त्याची चव एक खूप वेगळे पण त्याच्यामध्ये आहे. आहा, म्हणजे फारच सुंदर. येस. तर नाशिक म्हणलं की चिवडा. तर हे आय थिंक ओल्डेस्ट आहे कोंडाजी ना. मी ऐकतोय लहानपणापासून कोंडाजीच. 1920 सालापासून नाशिकचा चिवडा म्हणून जो प्रसिद्ध आहे तो कोंडाजीचा चिवडा. बर, तर आपण खाऊन बघूयात. हा रेग्युलर चिवडा ना, जो क्लासिक चिवडा आहे. कांदा लसूण चिवडा. कांदा लसूण चिवडा. आहा, छान. थोडासा स्पायसी आहे हा. मस्त चव आहे. आणि परत आफ्टर इफेक्ट आहे त्याचा. गिळताना तो जाणवतो तुला, ती झणझणीतपणा. तो ही पहिली ब्रँच आहे याच्यामध्ये. म्हणजे नाशिकची ओळख ज्या चिवड्यामुळे ती आहे. हे कोंडाजी पैलवान असा चिवडा. म्हणजे जे मूळ कोंडाजी काका होते बाबा, ते पैलवानकी करायचे. आणि पैलवानकी करता करता नाशिकचा सगळ्यात पहिला, इथे मागच्या बाजूलाच भद्रकाली एरियामध्ये पहिला बस स्टँड होता. इथे भारतातली पहिली डबल डेकर जिथून सुरू झाली. बर. ते तिथून त्याच्या जवळ, म्हणजे बस स्टँडच्या जवळ लोक गावी जाताना घेऊन जायचे. उतरल्यानंतर नातेवाईकांकडे जाताना परत तो घेऊन जायचे. असं हे बस स्टँडच्या जवळचं पैलवान काकांचं कोंडाजी चिवड्याचं दुकान. हा जो आहे हा ड्रायफ्रूट, म्हणजे ड्रायफ्रूट, त्याला मखमल म्हणतात. बरं. तो जसा तेज तरार आहे तसा हा मखमली सारखा मऊ आहे. याचा तो आफ्टर इफेक्ट नाही मिळणार त्याच्यामध्ये. बघा, म्हणजे असा लक्ष्मीनारायण कसा मिळतो त्या पद्धतीचा सुकामेवा. हा माइल्ड आहे. गंमत झटका याच्यात आहे. हा, आता त्याच्यात बऱ्याच सुरुवातीला इथे तुम्ही बघितलं तर सगळे चिवड्याचे प्रकार ठेवलेले असतात त्याच्यामध्ये. अशा काचेच्या पेट्या होत्या. हे त्यांचं सेल्स काउंटर आहे. आणि इथे मागच्या बाजूला भट्टी आहे जिथे ऍक्च्युअली चिवडा तयार होतो आणि तिथून इथे येतो. काळ बदलला तसं त्याचं पॅकेजिंग बदललं आणि लोक घेऊन जायला लागले. कोंडाजी लहानपणापासून ऐकत होतो, पण असं मूळ जागी ओरिजिनलाच आपण थेट आलेलो आहे कोंडाजीच्या. क्या बात.
वाह योगेश, इतकं खाल्लंय, मन भरलेलं नाही पण पोट लय भरले. पण अजून अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या खायलाच पाहिजेत नाशिकमध्ये? आहेत ना, बऱ्याच आहेत. म्हणजे आता आपण तुझ्या पोटाची कपॅसिटी बघता काही निवडक गोष्टी की ज्या नाशकात आलं तर खाल्ल्याच पाहिजे, त्या मी तुला दाखवल्यात. पण याच्या पलीकडे सुद्धा मिसळीसाठी अंबिका मिसळ म्हणून एक जागा आहे पंचवटी कारंजावरती, ती मिसळ पण खाण्यासारखी आहे. ओके. त्याचं वेगळेपण असं की ती काळ्या मसाल्यामध्ये बनते आणि त्यांची स्पेसिफिक रेसिपी आहे त्या मसाल्यांची, पारंपरिक पद्धतीने घरी बनवतात आणि ती मिसळ आपल्याला सर्व्ह करतात. ओके. तसंच हे जुन्या नाशकाबद्दल झालं. जर नवीन नाशिक म्हटलं तर नाशिकची उद्योग नगरी पण ही ओळख आहे. MIDC मधनं बाहेर पडताना शहराकडे येताना श्यामसुंदरची मिसळ लागते. श्यामसुंदरची मिसळ मोठे पाव ते बटर लावून गरम केलेले असतात. इथे आपल्याला जुन्या नाशकामध्ये साधा पाव, त्याला काहीही चोचले नसतात, तिथे बटरवाला पाव असतो आणि ती एक MIDC मधली मिसळ आपल्याला खाता येऊ शकते. त्याच्यानंतर मिसळीचे अनेक प्रकार जसं जसं गाव वाढलं तसे झालेले आहेत. तर थीम म्हणून पण आहेत, काही मळ्यातल्या आहेत, काही रानातल्या आहेत, चुलीवरच्या आहेत. त्याची प्रत्येकाची एक माहोल म्हणून वैशिष्ट्य आहे. सो हे मिसळी बद्दलचं कल्चर नाशिक. बाकी आय थिंक पाणीपुरी पण खूप फेमस आहे नाशिकची. हा, शालिमार नावाचा नाशिकचा एक मध्यवर्ती एरिया आहे. तिथे पूर्वी एक गाडी लागायची आणि भगवती चाट सेंटर नावाची ती गाडी होती. आता त्यांचा एक मोठा ब्रँड आणि मोठा गाळा तयार झालाय आणि तिथे ती पाणीपुरी खायला मिळते. तर ती सुद्धा खाण्यासारखी आहे. संध्याकाळी किंवा पुन्हा कधी येशील त्यावेळेला ती नक्की खा. सो असं ते चाट हा प्रकार जो आहे हा मराठी माणसाला नाशिकच्या खायला शिकवणारा भगवती चाट सेंटर आमच्या नाशिकमध्ये आहे. थोडक्यात नाशिकला आपल्याला परत यायलाच लागतंय, एवढे स्पॉट राहिलेले आहेत. फक्त मिसळसाठी वेगळं यायला पाहिजे असं मला वाटतंय. थँक्यू योगेश, म्हणजे तू दाखवल्यास प्रत्येक गोष्टी, म्हणजे त्यामुळे चव आणखी वाढली. कारण मला असं वाटतं की त्यामागचा इतिहास संस्कृती समजली की ती अजून जास्त चव वाढते. मजा आली आम्हाला नाशिक एक्सप्लोर करताना. बाय द वे योगेश जर आपल्याला परत हवा असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आपण योगेश सोबत आय थिंक आपल्याला नाशिकचा आजूबाजूचा भाग सुद्धा एक्सप्लोर नक्कीच आपल्याला करता येईल असं मला वाटतं. जरूर करेल, म्हणजे मला सुद्धा आवडेल. कारण असं आहे की आमच्यासाठी नाशिक मधल्या ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्या इतक्या भारी आहेत हे आम्हाला तुझ्यामुळे कळलं. आणि त्यामुळे तू नाशिक निवडलं, नाशिकचे खाद्यपदार्थ मिळणारे स्टॉल्स, जॉईंट्स निवडले, त्याबद्दल नाशिककरांच्या वतीने मी खरं तुझे आभार मानतो. आणि पुन्हा नाशिकच्या आजूबाजूचा इतिहास मी कितपत सांगू शकेल माहित नाही, पण जे मी चाखलंय, माझ्या मित्रांनी चाखलंय, ते नक्की सगळ्यांना आपण. तर आपल्यासोबत योगेश आला म्हणून पुणे कॉटन कंपनीतर्फे योगेशला ठाणा. तर योगेश तू पण अगदीच म्हणजे म्हणतात ना खवय्या आहेस, त्यामुळे आपण जाऊ तिथे खाऊ. आपण जिथे जाणार तिथे आपण लय खाणार, एकदम पोटभर खाणार. थँक्यू. तर असेच पुणे कॉटन कंपनीचे इंटरेस्टिंग टी शर्ट्स हवे असतील तर वेबसाईटची लिंक आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला हवी ती टॅगलाईन तुम्ही ऑर्डर करून तुमच्या ग्रुपसाठी, तुमच्या टीमसाठी तुम्ही टी शर्ट्स असेच बनवून घेऊ शकता. ऑर्डर करण्यासाठीचा फोन नंबर आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच. असेच खाण्याचे आणि फिरण्याचे इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन आपण दर बुधवारी आणि सोमवारी येणार आहोत. त्यामुळे बुधवार आणि सोमवार चुकवायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.